काल दिल्लीमध्ये जे घडलं त्याचे व्हिडिओ संपूर्ण देशाने पाहिले, पण आज महाराष्ट्रातही हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत। ही गर्दी कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात किंवा समर्थनात रस्त्यांवर उतरलेली नाही। ही गर्दी जमली आहे कारण हजारो लोकांना वाटतं की आज आवाज उठवला नाही तर कदाचित उद्या खूप उशीर झालेला असेल। मी सध्या तुम्हाला दाखवत असलेली ही दृश्य पालघर जिल्ह्यातील आहेत। डहाणूतील प्रस्तावित वाढवण बंदराशी संबंधित वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आज हजारो स्थानिक नागरिक एकत्रित आले आहेत। या चेहऱ्यांकडे पहा, यात शेतकरी आहेत, मच्छीमार आहेत, आदिवासी बांधव आहेत, विद्यार्थी आहेत, तरुण आहेत आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत। हे आंदोलन फक्त झाडांसाठी नाही तर या मातीशी असलेल्या नात्याचं आहे। आज इथे जमलेल्या स्थानिक नागरिकांचा एकच सवाल आहे, जर विकास हा सामान्य माणसाच्या अस्तित्वावरच घाला घालत असेल तर तो विकास नेमका कशासाठी आणि कोणासाठी? प्रगतीच्या नावाखाली जर माणसालाच आपल्या मातीपासून, निसर्गापासून आणि जगण्याच्या आधारापासून दूर व्हावं लागत असेल तर कुठेतरी थांबून आपण व्यवस्थेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे। आज इथे उभे असलेले लोक फक्त घोषणाबाजी किंवा आंदोलन करत नाही, ते त्यांच्या मातीशी असलेलं नातं जपत आहेत। कारण जेव्हा गोष्ट आपल्या मातीची येते ना, तेव्हा जात, पक्ष, धर्म, विचार हे सगळं मागे पडतं आणि तो एक भूमिपुत्र म्हणून आपली ओळख घेऊन उभा राहतो। आणि मग सुरू होतो स्वार्थाचा नाही तर स्वाभिमानाचा लढा। आज पालघरमध्ये तोच स्वाभिमान रस्त्यांवर उतरलाय। उद्या इतिहास काय लिहेल हे काय ठरवेल, पण जेव्हा गोष्ट आपल्या मातीची येते तेव्हा याच मातीतला माणूस एक होतो आणि आपल्या स्वाभिमानासाठी उभा राहतो। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा।